बिग बॉस मराठी सीझन 6 लेटेस्ट वोटिंग ट्रेंड्स फिनाले लेटेस्ट वोटिंग ट्रेंड्स काय म्हणताय? हे बघा, भरपूर गोष्टी अशा झालेल्या आहे ज्यामुळे ना ट्रॉफीच्या इतक्या म्हणता ना यार, इतक्या जवळ येऊन ना अचानक दूर जाणं म्हणजे एक फेक पर्सनॅलिटीचा जो लोकांना दिसली आहे फेक पर्सनॅलिटी. 85 दिवस जी फक्त म्हणजे ती ॲक्ट करत चालू होती, ॲक्टिंग करत होती, फेक होती. आय डोंट नो काय होता तिचा. ती दर भाऊच्या धक्क्याला स्वतःला एकदम तशी दाखवत गेली, तशी ढालत गेली आणि अचानक रिअल पर्सनॅलिटी समोर आली. तर मी याचं श्रेय अनुश्री मानेला देईल. जसं अनुश्री मानेने ते बिग बॉसच्या सोहळ्यामध्ये तिला एक्सपोज केलं, तिने तिचे नवीन नवीन रंग दाखवायला चालू केलं. जशी ती एक्सपोज झाली, बिथरली बाई. तिला वाटलं ऑडियन्सच्या नजरेत मी काय झाली आहे काय नाही. बापरे, माझा गेम ओव्हर झाला आता. मग आता ती त्याच्यामुळे ते म्हणता ना यार, एखाद्याची ना चोरी पकडली गेली ना का तो आहे ना घाबरतो आणि मग तो अशाच चुका करून बसतो ना की ज्यामुळे ना त्यानेच चोरी केली आहे ना ते त्याच्या वागण्याने, त्याच्या ॲक्शन्सने दिसून येतं. तर याच गोष्टी दिसून आल्या आहेत. आणि यार तन्वी कोलते नंबर 1ला मी स्वतः ती नॉमिनेट झालेली असताना नंबर 1वर वोटिंग ट्रेंडमध्ये तन्वी कोलते असायची. सर्वात जास्त वोटिंग व्हायची तिला. आत्ताही होईल, काही इश्यू नाही आहे. पण आता तिने शेवटी इतक्या गोष्टी करून टाकल्या ना की यार लोकांना आहे ना म्हणजे ती फेकच वाटू लागली आहे. आणि त्या गोष्टी दिसतात पण आहे. मेन म्हणजे आपण कन्फ्यूज झालो आहे का ही तन्वी कोलते खरी आहे का ती तन्वी कोलते खरी आहे. यावर आपण पूर्णपणे कन्फ्यूज झालेलो आहे माहिती आहे. म्हणजे तेव्हा बोललेली तन्वी कोलते आणि आत्ता बोललेली म्हणजे खूप यार कॉन्ट्रॅडिक्ट झाल्या या गोष्टी माहिती आहे. म्हणजे चेंज होऊ शकतो पण इतका चेंज, खूप जास्त चेंज. म्हणजे तेव्हाचं वेगळं आत्ताचं वेगळं पूर्णपणे. तर अशा बऱ्याच गोष्टी तिने घरात केलेल्या आहे. तर नंबर 5पासून सुरुवात करूया लेटेस्ट फिनाले वोटिंग ट्रेंडला. नंबर 5ला आहे दीपाली सय्यद. आणि जसं मी बोलले नंबर 5वरच राहणार यार दीपाली सय्यद. हे 4 जणांमध्येच वर खाली होणार आहे. नंबर 4वर आहे. आणि दीपाली सय्यद ठीकठाक गेम होता तिचा. काटा ग्रुपचा निर्माण केला. मग काटा ग्रुप पण ती एक इंडिव्हिज्युअल गेम जो आहे ना कधी खेळू नाही शकली मला असं वाटते. आणि आता ती इवन विशालशी पण बोलते तर आता राकेशला प्रॉब्लेम होतो आहे. नाही जायचं तू बोलायला. अरे का आता बास की काटाटोळी किती करणार. 2 दिवसावर फिनाले आलं बाबा. तर ठीक आहे. नंबर 4वर राकेश बापट आहे इथे. राकेश बापट पण काल जे बोलला मला असं वाटतं विशालला तो पहिले हग वगैरे केलं, हे केलं, सगळ्या गोष्टी केल्या आणि मग बाहेर जाऊन अनुश्रीला आणतो का सांग मला त्याला बोलायचं नाही, मग आपल्यात काही सॉर्ट होऊ शकत नाही. अरे ठीक आहे, मान्य तुला राग आला पर्सनल, तू मग त्याला तोंडावर तिथेच बोलून टाकायचं ना. तू अनुश्रीकडे निरोप दिला आणि मग म्हणतो अनुश्री तर तू मग त्याला आतमध्ये येऊन सांगितलं. अरे तूच तिला सांगायला लावलं राकेश बापट. तू स्वतः बोलला तिला का जा अनुश्री त्याला सांगून दे का माझ्याशी याच्या पुढं बोलायचं नाही. आणि मध्ये येऊन म्हणतो अनुश्री तू याला सांगितलं. अरे मग ती म्हणजे हे किती वेगळं दिसतं यार. काय बोलायचं याला तुम्हीच सांगा काय बोलायचं. म्हणजे राकेश आणि तन्वी यार म्हणजे काय करावं, यांच्यावर हसावं की काय करावं काही कळत नाही मला. ठीक आहे. पण तन्वीने रेवाला जाताना जे ते 2 लाईन बोलून स्वतःच्याच अख्ख्या गेमची वाट लावली यार. खरंच एवढं नक्की. म्हणजे लोकांनी म्हणजे तिला आता ओळखून घेतलं बाई. कारण त्याच्यानंतरच त्या गोष्टींना सुरुवात झाली. जसं अनुश्रीने तिला एक्सपोज केलं त्याच्यानंतर तिने पहिला दगड पायावर मारला तो म्हणजे राकेशला दादा बोलते. मी राकेश दादाच आहे तो माझा, प्रभू भाऊच होता माझा, दीपालीबरोबर माझं काही कनेक्शन नव्हतं. बिथरली. इथंच चुकी झाली. ते म्हणतात मी बोलले ना चोरी पकडायला माणूस घाबरतं आणि त्याच्या तोंडून असे शब्द निघायला लागतात जे त्या म्हणजे मनात असतात आणि त्या घबराटमध्ये निघून जातात जे काही खरे असतात. आणि ते निघालं मग त्याच्यावर तिला ते पांघरून घालण्यासाठी एक वेगळी लेयर, त्याच्यावर घालण्यासाठी वेगळी लेयर. आणि मग तिला वाटलं का यार हे तर माझा गेम खराब होईल, हे तर माझ्या विरुद्ध बोलता विचारून ते ऑडियन्स माझ्याबद्दल महाराष्ट्र काय विचार कर, मला ट्रॉफीपासून दूर केलं जाते. पण तू तुझ्या हाताने ट्रॉफी दूर करते
हे सगळे वक्तव्य करून अनुश्रीबद्दल बोलून सगळ्यात महत्त्वाचं तर या सगळ्या गोष्टी मला वाटते तन्वीने नव्हत्या करायला पाहिजे. त्यामुळेच जी तन्वी नंबर 1ला असायला हवी होती, कदाचित उद्या परवा जाऊ पण शकते, मी काय म्हणत नाही, ती आता नंबर 3वर आहे. नंबर 3वर आहे तन्वी कोलते. हो, नंबर 4वर राकेश बापट एक गेमर नाही आहे, तर तो एक पर्सनॅलिटी आहे. तो त्याची असो दीपालीची असो, गेमर हे तिघं आहे. विशाल, अनुश्री, तन्वी हे गेमर आहे. यांचं हे चौघांचं प्रेडिक्ट मी 30व्या एपिसोडलाच केलं, ते टॉप 4 राहणार आणि ते आहे. तन्वी कोलतेचा आता गेम म्हणजे गेमर आहे, ती गेम खेळते. मी बोलले इथपर्यंत गेम खेळली, खरंच खूप छान गेम खेळली. 85 दिवसाचा गेम म्हणजे 85 दिवस तिचा तो गेम होता. म्हणजे पहिल्या हप्त्यात रितेश सरांनी तिला रागावले, त्याच्यानंतर तिने जो गेम तिचा केला तो खूप छान केला. पण मग तो फेक होता की मग तो दाखवण्यापुरता होता, हे सगळे प्रश्नचिन्ह आता निर्माण होत आहे. कारण रिअल पर्सनॅलिटी शेवटच्या 1 वीकमध्ये दिसली, जी लोकांना म्हणजे एकदम लोकांना आत्ता कळालं का तन्वी एकदम फेक होती. आत्तापर्यंत लोक डायरेक्ट हे म्हणतात ॲक्टिंग करत होती. आत्तापर्यंत तिचा मुखवटा जो आहे ना तो उतरला आहे, ती रिअल पर्सनॅलिटी समोर आली आहे. आणि ती रिअल पर्सनॅलिटी बरोबर आहे ना, लोक आता डील करत नाही, लोकांना आहे ना सहन होत नाही तिची. किती लोक म्हणतात मी तन्वीला पहिल्यापासून सपोर्ट करतो. अरे मी स्वतः म्हणायची तन्वी छान गेम खेळते, गेमर आहे, मस्त कौतुक होते, ठीक आहे, ती टास्क छान खेळते, सगळ्या गोष्टी. पण हे शेवटच्या दिवसात तिने जे केलं शॉकिंग होतं खूप जास्त. तर नंबर 3वर तन्वी कोलते. बघूया आता यार महाराष्ट्राचा काय विचार आहे. पण मला असं वाटतं यार, अनुश्री, विशाल पर्सनली वाटतंय मेकर्स त्यांना जिंकवणार नाही. ऑडियन्स भलेही त्यांना जबरदस्त वोट्स देव, पण मेकर्सचे जे म्हणजे ज्यांना ट्रॉफी द्यायची, एक तर तन्वी एक तर राकेश, दोघांपैकी एकांना. आणि मग यांना नाही दिली ना तर मला असं वाटतं अनुश्रीला द्यावी. ठीक आहे, तुम्हाला विशालला नाही द्यायची, नका देऊ, ॲटलिस्ट अनुश्रीला द्या. अनुश्री इंडिव्हिज्युअल गेम खेळली, तिचा गेम दिसला आहे, सगळ्यात सिम्पल. तिने गोष्टी ॲक्सेप्ट केल्या आहे, तिने जे पण केलं घरात फेक नव्हती ती, सगळ्यात इम्पॉर्टंट फेक नव्हती. काय बोलली ती काल त्या जर्नी व्हिडिओत, मी अशी आहे अशीच आहे, पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या, विषय संपवा. तर या गोष्टी तर मी हेच म्हणेल की तन्वी कोलते नंबर 3वर आहे. आणि अनुश्रीने एक्सपोज केल्यावर यार गेम ले डाऊन तिने स्वतः हाताने करून घेतला तन्वीने, मी हेच म्हणेन. आणि त्याच्यानंतर नंबर 2वर आहे विशाल कोटियनचं यार अकाउंट परत आलं यार, खुश खबर आहे त्याच्यासाठी. विशालचं अकाउंट परत आलं आहे 1.6 मिलियनचं. जा फॉलो वगैरे करा त्याला, फॅन असाल तर. नंबर 2वर आहे विशाल कोटियन, जबरदस्त वोट सपोर्ट जो आहे ना मिळतो आहे. आणि यार काय ते तन्वीने वोट अपील केली ना यार, तिच्या अकाउंटवर जाऊन बघा ती कशी शॉकिंग आहे. म्हणजे तिने स्वतःला वर उचललं आहे, मान्य आहे, जसं विशाल नेहमी होतं स्वतःला वर उचला काय प्रॉब्लेम नाही, पण तुम्ही दुसऱ्याला खाली पाडू नका. तर तिने अनुश्रीबद्दल सांगितलं आहे, मी खोटारडेपणा नाही केला, मी शिवीगाळ नाही केली, मी हे नाही केलं, मी ते नाही केलं. म्हणजे इन्स्टावर यार काय म्हणजे मला मान्य आहे तन्वीने टाकलं, पण ते तिच्या ज्या PR टीमने टाकलं ते यार ते तुम्ही तिला अजून डाऊन करताय गाईस, नका करू हे सगळं. तुम्ही तुमच्या जो आहे ना तन्वी कोलते, तुमचा जो ज्याचे तुम्ही PR आहात, जो तुमचा कंटेस्टंट आहे, तुम्ही त्याला खूप वर उचला, काही प्रॉब्लेम नाही. तिची तुम्ही एक चांगले असे व्हिडिओ क्लिप्स दाखवा ज्याच्यामध्ये ती धाकड गर्ल दिसली, सगळ्या गोष्टी दाखवा. पण तुम्ही अनुश्री, विशाल यांना खाली पाडायचा प्रयत्न नका करू, कारण आशाने ना मग तीच डाऊन दिसेल. नका करू, प्लीज नका करू. तर या सगळ्या गोष्टी आहे. विशाल कोटियन नंबर 2वर, तर नंबर 1वर आहे अनुश्री माने. इन्फ्लुएन्सर सगळे सपोर्ट करत आहे, किरण माने असो, DP दादा असो, सगळेजण सपोर्ट करत आहे. सगळे इन्फ्लुएन्सर अनुश्रीला सपोर्ट करत आहे, कारण खरं सांगते फेक नाही आहे खरंच अनुश्री. आणि अनुश्रीने तिचा इंडिव्हिज्युअल गेम एकदम मस्त खेळला आहे, नो डाऊट अबाउट इट यार, खरंच छान खेळली पोरगी, कशाला खोटं बोलायचं. आणि लहान आहे ती आणि खरंच मस्त खेळली ती. तर हेच बोलेन मी. आणि काल तिने तन्वीला पण खूप छान प्रकारे समजावलं, सांगत होती ती का तू हे जे बोलली ना ते चुकीचं आहे, आम्ही मेहनत नाही केली का इथपर्यंत यायला, तुझ्या रेवाला बोलली सॉरी, हे जे बोलली तू एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टी आहे. तुमच्या मते कोणी बिग बॉसची ट्रॉफी उचलली पाहिजे? का माहिती का बरं, मला असं वाटतंय बिग बॉसचे फेवरेट्स जे आहे तन्वी, राकेश यांच्यापैकी का ऐन वेळेला आहे म्हणाल सीझन 6 आहे, ट्विस्ट फिक्स आहे, अनुश्रीला देता की काय ट्रॉफी, चांगलंच आहे. मी तर खुश होईन अनुश्रीला दिलं तर.
तर हे सगळं आहे वोटिंग फिनाले वोटिंग ट्रेंड. बघू रात्री मी परत सांगते तुम्हाला 10 वाजता आली का रिव्ह्यूला, 10-11 वाजता. आज थोडं रिव्ह्यूला लेट होईल. तर नंबर 5वर आहे दीपाली, नंबर 4वर आहे राकेश, नंबर 3वर आहे तन्वी, नंबर 4वर आहे विशाल आणि सॉरी नंबर 2वर आहे विशाल आणि नंबर 1वर आहे अनुश्री माने. तुमचा वोट आणि सपोर्ट कोणाला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. रात्री परत सांगते मी वोटिंग ट्रेंड रिव्ह्यूच्या दरम्यान.